अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशांची पुस्तकांचे वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य दादा लिखित दीक्षा रहस्य पुस्तक वाचत आहोत. आज आपण वेद दीक्षेचे वैशिष्ट्य काय असते तिथून सुरुवात करूया. या वेद दीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरु दीक्षासमयी ज्या भावात स्थित असतील त्याच भावाचा अनुभव शिष्यही घेतो. श्री गुरु ज्या पातळीपर्यंत आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असतील तेवढ्याच पातळीपर्यंत शिष्यही प्रगती करीत जातो किंवा क्रमाने जाऊ शकतो. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र ठरते की स्वतः पूर्णत्व लाभ करून घेतल्याखेरीज श्री गुरूंनी वेद दीक्षा देऊ नयेत, अन्यथा अर्धवट शिष्य तयार होतात. कुलार नवतंत्राच्या चतुर्दश उल्हासात असे स्पष्ट सांगितलेले आहे की सज्जात दिव्य भावोसौ सर्वजानाति शांभवी यदस्ति वेदकं तत्त स्वयमेवानुभूयते. वेदमयी दीक्षेने दिव्यभाव प्राप्त झालेला साधक सर्व जाणू लागतो. तसेच दीक्षेच्या वेळी श्री गुरूंचा जो भाव असतो त्याचाच अनुभव शिष्यालाही येत असतो. म्हणूनच वेददीक्षा देणारे गुरु हे स्वतः शिवभाव संपन्न शांभवोपायारूढ असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा ही वेददीक्षा तीव्रतर होते तेव्हा कुलार्णव तंत्रात सांगितल्याप्रमाणे प्रबुद्ध सहसा शिष्य बहुदेश्वरी वेदविद्ध शिव साक्षान् पुनर्जन्मतां व्रजेत. एषा तीव्रतरा दीक्षा भवबंध विमोचिनी शिवभावप्रदा देवी त्वां शपे कुलनायिके. शिष्याला तत्काळ बोधानुभूती प्राप्त होते, त्यामुळे त्याला अत्यंतिक महासुखाचा अनुभव होतो. अशा सुखदायक वेददीक्षेला प्राप्त करून घेणारा साक्षात शिवस्वरूप होऊन राहतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही. श्री महेश्वर शपथपूर्वक सांगतात की अशा तीव्रतर वेददीक्षेने भवबंधनांचा नाश होऊन शिवभावाची प्राप्ती होते. अशी शिवभाव प्राप्ती ज्याला झालेली असेल तोच आपल्या श्रीगुरूंच्या संतोषपूर्वक स्वानंदपूर्वक दिल्या गेलेल्या आज्ञेने वेददीक्षा गुरु होऊ शकतो. वेददीक्षा करो लोके सद्गुरुर दुर्लभ प्रिये. असे वेददीक्षा गुरु खरोखरीच अत्यंत दुर्मिळ असतात, असेही कुलार्णव तंत्रात भगवान श्री शिव सांगतात. भगवान शिवांची आज्ञा शिष्योपि दुर्लभस्तादृक् पुण्ययोगेन लभ्यते न दद्याद्यस्य कस्यापि इत्याज्ञा परमेश्वरी. शिवाय ज्याला अशी दीक्षा प्राप्त व्हावी अशा शिष्यही त्याहून दुर्लभ असतो. म्हणून भगवान शिवांची ही आज्ञाच आहे की उगाच ज्याला ही वेददीक्षा द्यायची नसते. श्री गुरूंनी मोहवश होऊन अथवा शिष्याचा अधिकार न पाहता ही दीक्षा देण्याचा जर प्रयत्न केला तर घेणारा व देणारा असे दोघेही पिशाच योनीला प्राप्त होतात आणि घोर नरकगामी होतात. या अपराधाला शास्त्रांनी क्षमाच नाही असे एकमुखाने सांगितले आहे. इतके हे महाभयंकर पातक आहे. आता आपण या वेददीक्षेचे त्रिविध प्रकार पाहूया. आणवी दीक्षा अत्यंत मंद शक्तिपात होऊन आणवमलाची निवृत्ती करणारी ती आणवी दीक्षा म्हणावी. ही शारदा तिलक आणि प्राणतोषिणी तंत्रात 10 प्रकारची सांगितली आहे. स्मार्ती, मानसी, योगी, चाक्षुषी, स्पार्शिकी, वाचिकी, मांत्रिकी, होत्री, शास्त्री आणि अभिषेचिका. प्रयोगानुसार तंत्रात किंवा रुद्रायमल तंत्रात या आणवी दीक्षेबद्दल असे म्हटले आहे की मंत्रार्चनासन्यास ध्यानोपचारकादिभिः दीक्षा सा आणवी प्रोक्ता यथा शास्त्रोक्तरूपिणी शिवशक्ती समायोगाच जन्मांतरकृतात् शुभात शिवपूजा दुसंधानात कर्मसाम्यं यदा भवेत् शिव एव तदा साक्षात् दानव्या दीक्षया भवेत्.
सर्वैषास्यमेव दीक्षाणां मुक्तिफलमखंडितम्. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे मंत्र, अर्चन, आसन, न्यास, ध्यान, उपचार आदींची यथाविधी जी दीक्षा दिली जाते तिलाच आण्वी दीक्षा असे म्हणतात. शिवशक्तीच्या समायोगाने, पूर्वजन्मीच्या प्रबल अशा पुण्याईने किंवा शिवपूजनादीने किंवा अनुसंधानाने साधकाच्या कर्मसाम्य दशेनुसार श्री गुरूंकडून आण्वी दीक्षा प्राप्त होते व तिच्या योगे साधक हळूहळू शिवरूप होत जातो. म्हणून निष्काम परमार्थ बुद्धीने शास्त्रविधीनुसार सामर्थ्य संपन्न अशा श्री गुरूंची प्रसन्नता संपादन करून घेऊन ही दीक्षा ग्रहण केली असता अंततः ती अखंड मुक्ती देणारी होते. शक्तिपात दीक्षा ही हल्ली अधिकांश साधक मंद अतिमंद अधिकारांचेच असल्यामुळे या आण्वी प्रकाराचीच बहुतांश होताना दिसून येते. आण्वी दीक्षेचे 10 प्रकार. आता या आण्वी दीक्षेचे उपनिर्दिष्ट 10 प्रकार आपण थोडक्यात क्रमशः बघूया. स्मार्ती दीक्षा. ज्यावेळी श्री गुरु आणि शिष्य हे भिन्न भिन्न देशांमध्ये किंवा भिन्न स्थानी असतात तेव्हा या प्रकारे दीक्षा दिली जाते. श्री गुरु शिष्याचे स्मरण करून त्याच्या विविध पापसमूहाचे विश्लेषण करून त्यांचे भस्म करतात. त्यानंतर परत दिव्य पुरुष सृष्टी करून भूतशुद्धीच्या लययोग क्रमानुसार त्याला परमशिव स्वरूपात स्थित करतात. मानसी दीक्षा. मानसी दीक्षेचा क्रमही स्मार्तीसारखाच आहे. फरक इतकाच असतो की स्मार्ती दीक्षेत श्री गुरु व शिष्य जवळ नसतात, तर मानसी दीक्षेत मात्र दोघेही समोरासमोरच असतात. योगी दीक्षा. या दीक्षेत श्री गुरु योग रीतीने शिष्य शरीरात प्रवेश करतात व त्याच्या आत्मतत्वाला आपल्या ठिकाणी धारण करून शिष्य तत्वाला स्वस्वरूपाशी एकरूप करून घेतात. चाक्षुषी दीक्षा. या दीक्षेत मी परमशिव आहे असा निश्चय करून श्री गुरु आपल्या दृष्टीद्वारे आपले तपोबल शिष्यात प्रेरित करून त्याद्वारे त्याच्या पापांचा नाश करतात व शिष्याला दिव्यत्वाची प्राप्ती करून देतात. स्पार्शिकी दीक्षा. या दीक्षेत श्री गुरु आपल्या उजव्या तळहातावर सुगंधी द्रव्याने किंवा मनाने विशिष्ट गूढ असे मंडल निर्माण करून त्यावर शिवपूजन करतात. त्या पूजनाने तो उजवा तळहात सिद्ध असा शिवहस्त होतो. मग परमशिव भावात स्थित होऊन स्थिर चित्ताने ते शिष्याच्या मस्तकी विशिष्ट पद्धतीने स्पर्श करतात. या स्पर्शाने शिष्यालाही शिवत्वत्वाची प्राप्ती होते. वाचिकी दीक्षा. या दीक्षेत श्री गुरु प्रथम आपल्या सद्गुरुदेवांचे स्मरण करतात आणि आपले मुख हे त्याचेच मुख समजून शिष्य शरीरावर न्यासादी विधिविधान करून त्याच्या उजव्या कानात मंत्रदान करतात किंवा केवळ बीज मंत्राच्या शब्दोच्चाराद्वारे अथवा कुठल्याही शब्दाद्वारे त्याला दीक्षा करवतात. मांत्रिकी दीक्षा. या दीक्षेत श्री गुरु स्वतःच अंतर्न्यास बहिर्न्यास आदी करून मंत्राशी एकरूप होतात. मंत्र शरीर होतात. तदनंतर आपल्या शरीराने विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून ते शिष्य शरीरात मंत्र संक्रमण करतात. होत्री आणि शास्त्री दीक्षा. या दोन्ही दीक्षा विशिष्ट सामग्रीशिवायच संपन्न होत असतात. सेवापरायण शिष्याला श्री गुरु त्याच्या ठिकाणी असलेला अधियज्ञ जाणून होत्री दीक्षा किंवा शास्त्रीय पदांनी युक्त व शास्त्रज्ञान उत्पन्न करवणारी शास्त्री दीक्षा देतात. या दोन्ही दीक्षांची विधाने जवळजवळ सारखीच आहेत. शास्त्री दीक्षेने शिष्य दिव्य शास्त्रज्ञानाने संपन्न होऊन शेवटी क्रमाने पराविद्येची प्राप्ती करून घेतो. अभिषेकिका दीक्षा. या दीक्षेत श्री गुरु प्रथम 2 जलयुक्त घट घेऊन एकात शिवांची व एकात शक्तीची आवाहनपूर्वक पूजा करतात
नंतर त्या दोन्ही गटातील जलांनी शिष्याचा अभिषेक करून ही दीक्षा ते संपन्न करतात. नाथ संप्रदायात एका वेगळ्याच व गूढ पद्धतीने कुठल्याही बाह्य उपचाराशिवायच ही दीक्षा संपन्न होते. विश्वसार तंत्रात एका श्लोकातच हे 10 प्रकार वर्णिलेले आढळतात. स्मार्ती मानसिकी योगी चाक्षुषी स्पार्शिकी तथा वाचिकी मांत्रिकी होत्री शास्त्री चैत्यभिषेचिका. अर्थात हे 10 प्रकार शक्तिपात दीक्षेचेच असून मंद शक्तिपातमुळे या आण्वी दीक्षेत मंद मंद रीतीने अनुभवाला येतात. आता